आणि मी आजारी होतो, काही मानसिक त्रास दिला होता मला, पण तो माझा आता भरतभाई आहेत माझे पाठीमागे, खासदार साहेब आहेत, त्यांनी मला संपूर्ण सपोर्ट केला आहे का तुम्ही निश्चित राहा, पंचायतीची कामं आहेत, रस्ते आहेत, गटारी वगैरे आहेत, जी पेंडिंग कामं आहेत ती आपण हाताशी घेऊन आणि आपण ते कामं निश्चितपणे लवकर पूर्ण करून घेऊ। आणि बऱ्याचशा लोकांची कंप्लेंट होती की कार्यालयामध्ये लोक यायचे कामासाठी तर तुम्ही गैरहजर असायचे, गैरहजर बरेचसे आरोप झाले तर त्यांचे काय टिकून आता परत आपण बदला सांगतो। हा, मी असंच मानसिक त्रास होता, थोडासा आजारी होता, त्याच्यामुळे मी गैरहजर होतो आणि आता तंदुरुस्त आहे। आता शुक्रवार आणि सोमवारचा टाइम देऊ शकतो, आता गैरहजर राहणार नाही आणि काही पण असेल फोन पण चालू असणार। समाजाच्या सरपंचाला जर कोणी त्रास द्यायचा प्रयत्न करत असेल तर लक्षात ठेवा, गाठ आमच्याची होते ना, वो दुसरों के घर पे पत्थर नहीं फेका करते, त्याच्यामुळे लक्षात ठेवा तुम्ही पण काचेच्या घरात राहत आहे। आमचा सरपंच प्रामाणिक आहे आणि प्रामाणिकपणे जनतेच्या सेवेसाठी इथे आहे, जनतेची कामं करण्यासाठी इथे आहे। प्रत्येकाने भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांना माझं आव्हान आहे, तुम्ही हक्काने सरपंच साहेबांकडे या आणि आपली कामं करून घ्या। प्रत्येक जनतेने या, हा सरपंच सर्वांची कामं करण्यासाठी तिथे बसलेला आहे। मी आव्हान करतो त्या लोकांना की जे पुनश्चपणे एकदा आव्हान करतो की जे कोणी त्रास द्यायचा प्रयत्न करतील तर लक्षात ठेवा, महेंद्रजीने सांगितलेलं आहे, भारतीय जनता पार्टी आमच्या सरपंचाच्या पाठीमागे पूर्ण ताकदीने उभी आहे। मग तो जिल्हाध्यक्ष भरतभाई असतील, खासदार साहेब असतील, पालकमंत्री असतील किंवा मुख्यमंत्री असतील, सर्व ठामपणे सरपंच साहेबांच्या पाठीमागे उभे आहेत। आपण चांगलं काम करूया आणि या बोईसरला एक विकासाची दिशा दाखवूया। एवढंच बोलून मी माझे 2 शब्द संपवतो आणि सरपंच साहेबांना पुढील वाटचालीसाठी पुनश्च एकदा शुभेच्छा देतो की त्यांच्या सल्ल्यानुसार आता ते फिट आहेत आणि ते परत आज आपल्या पदाचा स्वीकार करतात आणि आज परत ग्रामपंचायतचे सरपंच म्हणून ते चार्ज घेत आहेत। आणि आज आपल्या सर्वांच्या साक्षीने सांगू इच्छितो की सरपंच हे आपल्या भारतीय जनता पार्टीचे आहे। भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा। आज केंद्रामध्ये पंतप्रधान मोदीजी आहेत, आज राज्यामध्ये फडणवीस साहेब मुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत, आज जिल्ह्यामध्ये पालकमंत्री म्हणून नाईक साहेब आपले काम करत आहेत। असंच आज आपली सत्ता आहे आणि आपल्याला कुठेतरी आपल्या गावाचा विकास करायचा आहे। आज बोईसरचे सन्माननीय सरपंच दोडी साहेब हे पण एक अनुभवी आहेत, यांना पण लोकांची काम करण्याची एक इच्छा आहे आणि ते नुसतं कामच नाही करत तर लोकांसाठी आपल्याकडून काही मोठं दान करण्याची पण त्यांची फार मोठी वृत्ती आहे। तुम्हाला एक उदाहरण सांगेल की दांडीपाड्यामध्ये आज पाण्याची टाकी आहे, ती टाकीची जागा आज सरपंच साहेबांनी दान केलेली आहे। मी तुमच्या माध्यमातून एकच सांगतो की बोईसर ग्रामपंचायत ही पेसा अंतर्गत येते आणि आज आमचा आदिवासी बांधव हा सरपंच म्हणून तिथे काम करतो। आता पुढेही ते काम करत राहतील, पण मी एकच सांगतो की जर काय त्यांना कोणी त्रास देण्याचा काम केला तर आम्ही भारतीय जनता पार्टी आमच्या स्टाईलने आम्ही रस्त्यावर उतरू, आंदोलन करू। त्याला आम्ही धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। आज आमच्या भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष भरतभाई राजपूत असतील, आमचे खासदार सन्माननीय हेमंतजी सौरा साहेब यांच्या आशीर्वादाने आणि यांच्या मार्गदर्शनाखाली आज परत सरपंच साहेब यांनी पदभार स्वीकारलेला आहे आणि आपल्या बोईसरच्या जनतेसाठी ते चांगलं काम करतील याचा आम्ही बोईसर मंडळातर्फे आपल्याला आश्वासन देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।